विषय सामान्य विज्ञान, घटक रसायनशास्त्र, उपघटक धातू व धातुके, द्रव्यांची संकल्पना, अणूची संरचना, आवर्त सारणी, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया, आम्ल, आम्लारी व क्षार, कार्बनी संयुगे आणि दैनंदिन रसायनशास्त्र. प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणत्या संयुगाला मध्यभागी धातूंचा समावेश नाही? क्लोरोफिल, सायनोकोबाल्मिन, हिमोग्लोबिन, बेन्झिन. अचूक उत्तर आहे बेन्झिन. स्पष्टीकरण. क्लोरोफिल हिरवी पाने यामध्ये केंद्रस्थानी मॅग्नेशियम हा धातू असतो. सायनोकोबाल्मिन व्हिटॅमिन B12 यामध्ये कोबाल्ट आणि हिमोग्लोबिन रक्तातील लाल रंगद्रव्य यामध्ये लोह हा धातू असतो. बेन्झिन हे पूर्णपणे कार्बन आणि हायड्रोजन या अधातूंनी बनलेले हायड्रोकार्बन असून त्याच्या रिंग स्ट्रक्चरमध्ये कोणताही धातू नसतो. प्रश्न दुसरा. स्टेनलेस स्टील हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे? अचूक उत्तर आहे लोखंड, Fe, क्रोमियम, Cr आणि निकेल, Ni. स्पष्टीकरण. स्टेनलेस स्टील हे मुख्यतः लोखंड Fe चे बनलेले असते, परंतु त्याला गंजपासून वाचवण्यासाठी त्यात क्रोमियम Cr किमान 10.5% मिसळतात, ज्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर ऑक्साईडचा एक अदृश्य रोधक थर तयार होतो. तसेच त्याला चकाकी, कडकपणा आणि लवचिकता देण्यासाठी निकेल Ni मिसळतात. कार्बन C हा घटक स्टीलमध्ये असतो खरा, पण तो संमिश्र धातू म्हणून गणला जात नाही, तर तो अशुद्धी किंवा कडकपणा वाढवणारा घटक आहे. प्रश्न तिसरा. पितळ हे कशाचे संमिश्र आहे? अचूक उत्तर आहे पितळ हे तांबे आणि जस्त यांचे संमिश्र आहे. तांब्यात 20 ते 40% जस्त मिसळल्यास पितळ तयार होते. या उलट तांबे प्लस कथिल यांच्या मिश्रणाला कांस्य, ब्रॉन्झ म्हणतात. पितळाला सोन्यासारखी चमक असते, ते सहज घडते आणि पितळी वाद्ये, दरवाजाचे हँडल, कुलुपे इत्यादींमध्ये वापरतात. प्रश्न चौथा. खालीलपैकी कोणते राजधातूचे उदाहरण नाही? सोने, चांदी, प्लॅटिनम, निकेल. अचूक उत्तर आहे निकेल. स्पष्टीकरण. राजधातू हे अत्यंत स्थिर, कमी प्रतिक्रियाशील आणि गंज प्रतिरोधक असते. सोने, चांदी, प्लॅटिनम हे हवा, पाणी किंवा सामान्य आम्लांशी सहज अभिक्रिया करत नाही. निकेल हा संक्रामक धातू आहे आणि तो हवेत ऑक्सिडाइज होऊन त्यावर ऑक्साईडचा थर जमतो, त्यामुळे तो राजधातू नाही. प्रश्न पाचवा. पारद संमिश्रांचा आवश्यक घटक कोणता आहे? अचूक उत्तर आहे पारा. स्पष्टीकरण. 2 किंवा अधिक धातूंचे मिश्रण म्हणजे संमिश्र. जेव्हा या मिश्रणातील एक धातू पारा असतो, तेव्हा त्या विशिष्ट संमिश्राला पारद संमिश्र म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याचा पारा. सोने खाणींमध्ये शुद्ध सोने वेगळे करण्यासाठी वापरतात. दंतवैद्यकात दात भरण्यासाठी चांदी, कथिल, पारा यांचे पारद संमिश्र वापरतात. प्रश्न सहावा. ॲव्होगॅड्रो नंबर हा त्या पदार्थाच्या कोणत्या पदार्थात असणाऱ्या कणांची संख्या होय? अचूक उत्तर आहे 1 मोल. स्पष्टीकरण. मोल हे पदार्थाच्या प्रमाणाचे एकक आहे. कोणत्याही पदार्थाच्या 1 मोलमध्ये 6.022 गुणिले 1023 कण, अणू, रेणू किंवा आयन असतात. या स्थिरांकाला इटालियन शास्त्रज्ञ अमेदिओ ॲव्होगॅड्रो यांच्या नावावरून ॲव्होगॅड्रो संख्या म्हणतात. ही संख्या नेहमी स्थिर असते. प्रश्न सातवा. कार्बनचा अणुक्रमांक 6 आणि अणुवस्तुमानांक 12 आहे, तर 2.4 ग्रॅम कार्बनमध्ये कार्बनचे किती अणू असतील? अचूक उत्तर आहे 1.2
2044 गुणिले 10⁻23. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, 12च्या दुप्पट 24 होते. तसेच 6.022 च्या दुप्पट 12.044 होते. फक्त दशांश चिन्हाचा खेळ ओळखा म्हणजे तुमचा पर्याय बरोबर येईल. प्रश्न 8वा, सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे आणि अणुवस्तुमानांक 23 आहे, तर 2.3 ग्रॅम सोडियम मध्ये सोडियमचे किती अणू असतील? अचूक उत्तर आहे 6.022 गुणिले 10⁻22. लक्षात ठेवा, वजन 23 वरून 2.3 झाले, 1 दशांश मागे, तर घातांक 23/22 करा. गणित सोडवण्याची गरज नाही. प्रश्न 9वा, सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे आणि अणुवस्तुमानांक 23 आहे, तर 1 ग्रॅम सोडियममध्ये सोडियमचे किती अणू असतील? लक्षात ठेवा, 6.022 याला 23 ने भागा, उत्तर 0.2618 येईल. घातांक 1 ने कमी करून 23 वरून 22 म्हणजेच उत्तर असेल 2.618 गुणिले 10⁻22. प्रश्न 10वा, 1 ग्रॅम मोल जड पाणी म्हणजे किती जड पाणी होय? अचूक उत्तर आहे 20 ग्रॅम. स्पष्टीकरण, ग्रॅम मोल म्हणजे त्या पदार्थाचे रेणू वस्तुमान ग्रॅममध्ये. सामान्य पाणी H2O चे रेणू वस्तुमान 18, 1+1+16 असते. जड पाण्याचे रेणुसूत्र D2O ड्यूटेरियम ऑक्साईड असते, जिथे D म्हणजे ड्यूटेरियम, हायड्रोजनचा समस्थानिक आणि अणुवस्तुमान 2. त्यामुळे D2O बरोबर 2 गुणिले 2 अधिक 16 बरोबर 20 ग्रॅम. प्रश्न 11वा, रुदरफोर्डच्या केंद्रीय अणुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचे आहे? अचूक उत्तर आहे परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी नसते. स्पष्टीकरण, रुदरफोर्डने सोन्याच्या पातळ पत्र्यावर अल्फा कणांची टाके मारून प्रयोग केला. बहुतेक अल्फा कण सरळ गेले, काही थोडे वाकले आणि अत्यंत कमी परत आले. यावरून त्याने सिद्ध केले की अणूचा बहुतांश भाग पोकळ आहे, त्यामुळे पोकळी नसते. हे विधान रुदरफोर्डच्या मॉडेलला पूर्णपणे विरोधी आहे. प्रश्न 12वा, आर्गॉन अणु अंक 18 चे अचूक इलेक्ट्रॉन संरूपण काय आहे? अचूक उत्तर आहे 2-8-8. स्पष्टीकरण, अणूमध्ये इलेक्ट्रॉनची मांडणी कक्षांमध्ये 2n वर्ग या नियमाने होते. पहिली कक्षा K बरोबर 2, दुसरी L बरोबर 8, तिसरी M बरोबर 18 असली तरी शेवटच्या कक्षेत 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जात नाहीत. अष्टक नियम. आर्गॉन Z बरोबर 18 ला 2-8-8 अशी मांडणी होते, ज्यामुळे त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण भरते आणि तो स्थिर निष्क्रिय वायू होतो. प्रश्न 13, स्तंभ 1 मधील समस्थानिकांच्या स्तंभ 2 मधील त्यांच्या उपयोगांबरोबर योग्य जोड्या जुळवा. अचूक उत्तर आहे U235 वीज निर्मिती, CO60 कॅन्सर उपचार, I131 थायरॉइड ग्रंथीच्या आजारावर उपचार, C14 जीवाश्मांचे वय. स्पष्टीकरण, U235 युरेनियम अणुभट्टीत विखंडन होऊन प्रचंड उष्णता देते, जी वीज निर्मितीसाठी वापरतात. CO60 कोबाल्ट हा किरणोत्सर्गी समस्थानिक उच्च ऊर्जा गॅमा किरण उत्सर्जित करतो, ज्याचा वापर कर्करोग, कॅन्सरच्या रेडिओथेरपीमध्ये ट्यूमर नष्ट करण्यासाठी करतात. I131 आयोडीन थायरॉइड ग्रंथी आयोडीन शोषून घेते. किरणोत्सर्गी I131चा वापर अतिक्रियाशील थायरॉइड यावर उपचार करण्यासाठी करतात. C14 कार्बन हा कार्बन डेटिंगसाठी वापरतात. जीवाश्म, पुरातन वस्तू
झाडे यांचे वय 50,000 वर्षांपर्यंत मोजण्यासाठी C14 चा क्षय दर वापरतात. प्रश्न 14. ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या रेणूमध्ये असणाऱ्या एकूण अणूंची संख्या किती असते? अचूक उत्तर आहे 5. स्पष्टीकरण. ॲल्युमिनियम ऑक्साईडचे रासायनिक सूत्र Al2O3 आहे. या एका रेणूमध्ये 2 ॲल्युमिनियमचे अणू आणि 3 ऑक्सिजनचे अणू आहेत. एकूण अणू बरोबर 2 अधिक 3 बरोबर 5. प्रश्न क्रमांक 15. कशामध्ये लंडन बल नसते? अचूक उत्तर आहे Ki आणि I2. स्पष्टीकरण. लंडन पांगापांग बल हे अध्रुवीय रेणूंमध्ये किंवा अध्रुवीय व ध्रुवीय रेणूंमध्ये जेथे प्रवर्तन होते आढळणारे सर्वात दुर्बल आंतर आण्विक बल आहे. I2 आयोडीन हा अध्रुवीय रेणू आहे आणि Ki मधील I- आयन I2 मध्ये अशा प्रकारची पांगापांग बले निर्माण करू शकतात. H2O ध्रुवीय मध्ये हायड्रोजन बंध Na+ व H2O यामध्ये आयन द्विध्रुवीय बल असते. CH4 अध्रुवीय असला तरी तो फक्त स्वतःशीच लंडन बल दाखवतो. पर्यायात Ki आणि I2 दिलेले असल्याने हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. Mg2+ आयन यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? अचूक उत्तर आहे 10. मॅग्नेशियमचा स्पष्टीकरण. मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आहे, म्हणजे तटस्थ अणूमध्ये 12 इलेक्ट्रॉन असतात. Mg2+ म्हणजे त्याने 2 इलेक्ट्रॉन गमावले आहेत, कारण धनप्रभार बरोबर इलेक्ट्रॉन गमावणे, त्यामुळे शिल्लक इलेक्ट्रॉन बरोबर 12 वजा 2 बरोबर 10. Mg2+ चे संरूपन निऑन सारखे होते. प्रश्न 17. ड्यूटेरियम या हायड्रोजनच्या समस्थानिकात किती प्रोटॉन व किती न्यूट्रॉन असतात? अचूक उत्तर आहे 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन. स्पष्टीकरण. हायड्रोजनचे 3 समस्थानिक आहेत: प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रोटियममध्ये 1 प्रोटॉन 0 न्यूट्रॉन, ड्यूटेरियममध्ये 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन, अणुवस्तुमानांक 2. ट्रिटियम यामध्ये 1 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, अणुवस्तुमानांक 3. सर्वांमध्ये इलेक्ट्रॉन एकच असतो. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सर्वात कमी बंध लांबी कशातील असेल? अचूक उत्तर आहे N2. स्पष्टीकरण. 2 अणूंमधील बंधांची संख्या जितकी जास्त तितकी बंध लांबी कमी, कारण अणू अधिक घट्ट बांधले जातात. O2 यामध्ये दुहेरी बंध O बरोबर O, बंध लांबी 121 pm. N2 मध्ये तिहेरी बंध, बंध लांबी 109 pm सर्वात कमी. Cl2 यामध्ये एकेरी बंध, बंध लांबी 199 pm. HCl यामध्ये एकेरी बंध, बंध लांबी 127 pm. प्रश्न 19. कॅल्शियम फॉस्फेटचे रेणूसूत्र काय? अचूक उत्तर आहे Ca3(PO4)2. स्पष्टीकरण. कॅल्शियम Ca ची संयुजा +2 आहे. फॉस्फेट मूलक PO4 ची संयुजा -3 आहे. संयुजांची अदलाबदल तिरकस गुणाकार करून सूत्र बनविले जाते. Ca ची 3 संख्या आणि PO4 ची 2 संख्या येते, म्हणून सूत्र Ca3(PO4)2 होते. हे आपल्या हाडांचा आणि दातांचा मुख्य घटक आहे. प्रश्न 20. अणूमधील एका कणाचे नाव भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावरून आहे. त्या शास्त्रज्ञाचे नाव काय? अचूक उत्तर आहे सत्येंद्रनाथ बोस. स्पष्टीकरण. भौतिकशास्त्रातील बोसॉन हा मूलभूत कण भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आला आहे. त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन सोबत बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट यावर कार्य केले.
प्रश्न 21. समस्थानिकांकरिता खालीलपैकी काय लागू होत नाही? अचूक उत्तर आहे समस्थानिकांचे अणुवस्तुमानांक सारखे असतात. स्पष्टीकरण. समस्थानिक म्हणजे एकाच मूलद्रव्याचे अणू ज्यांचा अणुक्रमांक, प्रोटॉन संख्या समान असतो, पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. त्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन संरूपणे सारखी असल्याने रासायनिक गुणधर्म सारखे असतात, परंतु न्यूट्रॉन भिन्न असल्याने अणुवस्तुमानांक नेहमी भिन्न असतो. प्रश्न 22. झिंक फॉस्फेटचे रेणुसूत्र काय आहे? अचूक उत्तर आहे Zn3 स्पष्टीकरण. झिंक Zn ची संयुजा +2 आहे, फॉस्फेट PO4 ची -3 आहे. संयुजा अदलाबदल केल्यास Zn च्या तळाशी 3 आणि PO4 च्या तळाशी 2 येते. सूत्र Zn3 दंतवैद्यकशास्त्रात दात भरण्यासाठी याचा वापर होतो. प्रश्न 23. एका अणूमध्ये 5 न्यूट्रॉन्स आणि 4 प्रोटॉन्स आहेत, त्या अणूची संयुजा किती असेल? अचूक उत्तर आहे 2. स्पष्टीकरण. प्रोटॉनची संख्या बरोबर अणुक्रमांक बरोबर 4 हा मूलद्रव्य म्हणजेच बेरिलियम होय. Be चे इलेक्ट्रॉन संरूपण 2-2 आहे, एकूण 4 इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्याने ते गमावण्याची प्रवृत्ती असते, त्यामुळे संयुजा बरोबर 2, ऑक्सिडेशन अवस्था +2. प्रश्न क्रमांक 24. जर AB हे संयुग तयार होताना इलेक्ट्रॉन A कडून B कडे जातो तर अचूक उत्तर काय? अचूक उत्तर आहे AB हे आयनिक संयुग आहे. स्पष्टीकरण. जेव्हा एका अणूकडून दुसऱ्या अणूकडे पूर्ण इलेक्ट्रॉनचे स्थानांतरण होते तेव्हा त्या बंधाला आयनिक बंध म्हणतात. या प्रक्रियेत A धातू इलेक्ट्रॉन गमावून धनायन A+ होतो, त्याचे ऑक्सिडीकरण होते, आणि B अधातू इलेक्ट्रॉन घेऊन ऋणायन B- होतो, त्याचे क्षपण होते. विद्युत आकर्षणाने AB संयुग तयार होते, हे लक्षात ठेवा. प्रश्न 25. हायड्रोजन आणि ड्यूटेरियम यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही? अचूक उत्तर आहे दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते. स्पष्टीकरण. हायड्रोजन आणि ड्यूटेरियम हे एकमेकांचे समस्थानिक आहेत. समस्थानिकांचे अणुक्रमांक प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखे असतात, पण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. H मध्ये 0, D मध्ये 1, त्यामुळे न्यूट्रॉन सारखी असते हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 26. ॲल्युमिनियम सल्फेटचे रेणुसूत्र काय? अचूक उत्तर आहे Al2(SO4)3. स्पष्टीकरण. ॲल्युमिनियम Al ची संयुजा +3 आहे, सल्फेट मूलक SO4 ची संयुजा -2 आहे. संयुजांची अदलाबदल करून Al2(SO4)3 हे सूत्र तयार होते. याचा वापर जलशुद्धीकरणात, पाणी स्वच्छ करण्यासाठी फ्लोक्युलेशन प्रक्रियेत केला जातो. प्रश्न क्रमांक 27. खालील मूलद्रव्यांच्या अणूमध्ये अनुक्रमे न्यूट्रॉनची संख्या किती असेल? अचूक उत्तर आहे 12, 12, 21. स्पष्टीकरण. न्यूट्रॉनची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक वरचा अंक वजा अणुक्रमांक खालचा अंक. Na 23 - 11 बरोबर 12, Mg 24 - 12 बरोबर 12, K 40 - 19 बरोबर 21. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता संच आधुनिक आवर्त सारणीत एकाच आवर्तनातील आहे? अचूक उत्तर आहे Al, P, Cl. स्पष्टीकरण. आवर्त सारणीतील आडव्या रांगांना आवर्तने म्हणतात. Al अनुक्रमांक 13, P 15, Cl 17 हे तिसऱ्या आवर्तनात येतात. F, Cl, Br हे एकाच गटात ग्रुप 17 हॅलोजन आहेत. Li, Na, K हे एकाच गटात ग्रुप 1 अल्कधातू आहेत. Li, Mg, Ca हे वेगवेगळ्या आवर्तनात आहेत. प्रश्न क्रमांक 29. अनुक्रमांक 2,
10, 18, 36 आणि 54 असणारी मूलद्रव्ये कोणती? अचूक उत्तर आहे निष्क्रिय वायू मूलद्रव्य. स्पष्टीकरण हे अणुक्रमांक He2, Ne10, Ar18, Kr36, Xe54 या निष्क्रिय वायूंचे आहेत. यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण भरलेल्या असतात अष्टक. त्यामुळे ते अत्यंत स्थिर व अभिक्रियाशील नसतात. प्रश्न क्रमांक 30. अणुक्रमांक 3, 11, 19, 37 आणि 55 असणारी मूलद्रव्य कोणती? अचूक उत्तर आहे अल्कधर्मी धातू. स्पष्टीकरण हे अणुक्रमांक Li3, Na11, K19, Rb37, Cs55 आहेत. हे आवर्त सारणीतील पहिल्या गटातील अल्कधातू आहेत. यांच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो जो गमावून ते +1 आयन बनतात. ते अत्यंत क्रियाशील असतात. प्रश्न क्रमांक 31. धातूंच्या अभिक्रियाशीलता श्रेणीमध्ये सर्वात वर असणारा धातू कोणता? अचूक उत्तर आहे के, पोटॅशियम. स्पष्टीकरण धातूंच्या अभिक्रियाशीलता श्रेणीत पोटॅशियम के हा सर्वात वर म्हणजे सर्वात जास्त अभिक्रियाशील धातू आहे. पुढे Na, Ca, Mg, Al, Zn, Fe, Ag, Au असा क्रम आहे. के पाण्याशी इतक्या हिंसक अभिक्रिया करतो की त्यातून हायड्रोजन वायू पेट घेतो. प्रश्न क्रमांक 32. एखाद्या मूलद्रव्याचे संकेत m²a_z असे दर्शवतात. येथे a व z अनुक्रमे काय दर्शवितात? अचूक उत्तर आहे अणु वस्तुमानांक, अणु अंक. स्पष्टीकरण m²a_z या संकेतामध्ये a वरचा अंक अणु वस्तुमानांक प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, z खालचा अंक अणु क्रमांक प्रोटॉन संख्या. उदाहरणार्थ 23 Na11 मध्ये a बरोबर 23 अणुवस्तुमान, z बरोबर 11 अणुक्रमांक. प्रश्न 33. ब्रोमीन Br2 सामान्य तापमानाला कोणत्या रूपात आढळतो? अचूक उत्तर आहे लालसर तपकिरी द्रव रूपात. स्पष्टीकरण आवर्त सारणीतील हॅलोजन गटात F2 हलका पिवळा वायू, Cl2 हिरवट पिवळा वायू, Br2 लालसर तपकिरी द्रव, L2 जांभळा गडद राखाडी घन. ब्रोमीन हा खोलीच्या तापमानाला 25 अंश सेल्सिअस द्रव अवस्थेत आढळणारा एकमेव अधातू आहे. पारा हा द्रव धातू आहे. प्रश्न क्रमांक 34. ॲल्युमिनियम कार्बोनेटचे अचूक रेणुसूत्र काय आहे? अचूक उत्तर आहे Al2(CO3)3. स्पष्टीकरण Ai ची संयुजा +3 आहे. कार्बोनेट CO3 ची संयुजा -2 आहे. संयुजा अदलाबदल Al बरोबर 2, CO3 बरोबर 3 म्हणून Al2(CO3)3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. अल्किन चे सामान्य सूत्र काय आहे? अचूक उत्तर आहे CnH2n. स्पष्टीकरण अल्केन एकेरी बंध CnH2n+2 उदाहरणार्थ C2H6 इथेन. अल्किन दुहेरी बंध CnH2n उदाहरणार्थ C2H4 इथीन. अल्काइन तिहेरी बंध CnH2n-2 उदाहरणार्थ C2H2 ॲसिटिलीन. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी सहसंयुज संयुग कोणते? अचूक उत्तर आहे साखर. स्पष्टीकरण सहसंयुज बंध हे अधातू नॉन मेटल प्लस नॉन मेटल यांच्यात इलेक्ट्रॉन्सच्या भागीदारीने तयार होतात. साखर C12H22O11 पूर्णपणे CHO या अधातूंनी बनलेली आहे. कॅल्शियम क्लोराईड CaCl2, मीठ NaCl, MgO ही धातू अधातू यांच्यातील
आयनिक संयुगे आहेत. प्रश्न क्रमांक 37. साधारण स्वच्छ कोरड्या हवेच्या नमुन्यामध्ये खालीलपैकी सर्वात कमी प्रमाण कोणत्या वायूचे आहे? अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. स्पष्टीकरण. कोरड्या हवेचे प्रमाण N2 78%, O2 21%, AR 0.93%, CO2 0.04%. CO2 चे प्रमाण सर्वात कमी आहे. लक्षात ठेवा, AR चे प्रमाण CO2 पेक्षा जास्त आहे. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या रेणूमध्ये तिहेरी बंध आहे? अचूक उत्तर आहे ॲसिटिलीन. स्पष्टीकरण. ॲसिटिलीन म्हणजेच इथाईन C2H2, त्याची रचना H-C तिहेरी बंध C-H अशी आहे, ज्यात 2 कार्बनमध्ये तिहेरी बंध आहे. इथेन C2H4 मध्ये दुहेरी बंध, इथेन C2H6 मध्ये एकेरी बंध असतो. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते अल्केन कक्ष तापमानाला द्रव रूपात असते? अचूक उत्तर आहे C12H26. स्पष्टीकरण. अल्केनच्या भौतिक अवस्था Cच्या संख्येवर, C1 ते C4 वायू, उदाहरणार्थ मिथेन, प्रोपेन. C5 ते C17 द्रव, उदाहरणार्थ पेट्रोलमधील हेक्सेन, डोडेकेन. C12. C18 आणि त्यापुढे घन, उदाहरणार्थ पॅराफिन, मेन. C12H26 डोडेकेन हा या द्रव श्रेणीत येतो. प्रश्न 40. अनेक मूलद्रव्यांचे सापेक्ष अणुवस्तुमान पूर्णांकामध्ये नसतात, कारण? अचूक उत्तर आहे समस्थानिकांचे अस्तित्व. स्पष्टीकरण. निसर्गात अनेक मूलद्रव्ये त्यांच्या समस्थानिकांच्या मिश्रणात आढळतात. उदाहरणार्थ क्लोरीन Cl ला 35Cl 75% आणि 37Cl 25% असे समस्थानिक आहेत. त्यांचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 काढताना 35.5 येते. म्हणून अणुवस्तुमान पूर्णांक नसतात. प्रश्न 41. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून कोणती काच तयार होते? अचूक उत्तर आहे प्रकाशीय काच. स्पष्टीकरण. प्रकाशीय काच ही विशेष प्रकारची काच असते, जी प्रकाशाचा अपवर्तनांक अचूक नियंत्रित करण्यासाठी तयार केली जाते. यात वाळू SiO2, सोडा Na2CO3, चुनखडी CaCO3, तसेच बेरियम ऑक्साईड BaO आणि बोरॉन B यांचा समावेश असतो. याचा वापर चष्म्याची लेन्स, कॅमेरा, सूक्ष्मदर्शक आणि दुर्बिणीच्या भिंगांसाठी होतो. प्रश्न क्रमांक 42. दिलेल्या संरूपणामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिसते? CaCO3 (S = CaO (S + CO2). अचूक उत्तर आहे अपघटन. स्पष्टीकरण. या अभिक्रियेत एकच संयुग CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट उष्णतेमुळे 2 सोप्या पदार्थांमध्ये CaO व CO2 विभाजित होत आहे. एका पदार्थाचे 2 किंवा अधिक पदार्थांमध्ये विघटन होणे म्हणजे अपघटन अभिक्रिया होय. प्रश्न क्रमांक 43. Ca2+ आयनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? अचूक उत्तर आहे 18. स्पष्टीकरण. कॅल्शियम Ca चा अणुक्रमांक 20 आहे, म्हणजे तटस्थ अणुमध्ये 20 इलेक्ट्रॉन. Ca2+ म्हणजे धनप्रभारित आयन, त्याने 2 इलेक्ट्रॉन गमावले आहेत, म्हणून इलेक्ट्रॉन बरोबर 20 - 2 = 18. Ca2+ चे संरूपन Ar सारखे. प्रश्न 44. कशाची क्लोरीन बरोबर अभिक्रिया करून विरंजक चूर्ण तयार करतात? अचूक उत्तर आहे विरी गेलेला कोरडा चुना. स्पष्टीकरण. विरंजक चूर्ण चे रासायनिक नाव कॅल्शियम हायपोक्लोराइट CaOCl2 आहे. हे स्लेक्ड लाईम, विरी गेलेला चुना CaOH वर क्लोरीन Cl2 वायू सोडून तयार करतात. अभिक्रिया
Ca into bracket OH2 plus Cl2 equal to CaOCl2 plus H2O. याचा वापर जलशुद्धीकरण, कापड विरंजन आणि जीवाणुनाशक म्हणून होतो. प्रश्न क्रमांक 45. खालील उभयधर्मी ऑक्साईड कोणते? अचूक उत्तर आहे ZnO. स्पष्टीकरण: उभयधर्मी ऑक्साईड म्हणजे आम्ल आणि आम्लारी या दोन्हींशी अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करणारे ऑक्साईड. ZnO झिंक ऑक्साईड आणि Al2O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड ही प्रमुख उदाहरणे आहेत. ZnO plus 2HCl equal to ZnCl2 plus H2O आम्लाशी. ZnO plus 2NaOH equal to Na2ZnO2 plus H2O आम्लारीशी. CaO, Na2O, MgO हे फक्त आम्लाशी अभिक्रिया करतात. मूलभूत ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 46. 10 ग्रॅम हायड्रोजन भरपूर ऑक्सिजनच्या सानिध्यात जाळला तयार होणाऱ्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? अचूक उत्तर आहे 90 ग्रॅम. लक्षात ठेवा, हायड्रोजनचे वजन 9 ने गुणा बरोबर पाण्याचे वजन 10 गुणिले 9 बरोबर 90. प्रश्न क्रमांक 47. स्निग्ध पदार्थयुक्त खाद्यपदार्थ कोणत्या प्रक्रियेमुळे खवट होतात? अचूक उत्तर आहे ऑक्सिडीकरण. स्पष्टीकरण: स्निग्ध पदार्थ हवेतील ऑक्सिजनशी अभिक्रिया करतात, त्यांचे ऑक्सिडीकरण होते. यामुळे तेलकट पदार्थांची चव, वास आणि रंग बदलतात. त्याला खवटपणा म्हणतात. ही प्रक्रिया रोखण्यासाठी अन्नामध्ये अँटीऑक्सिडंट्स उदाहरणार्थ BHT मिसळतात किंवा नायट्रोजन वायू भरतात. प्रश्न क्रमांक 48. कशाच्या निर्मितीमुळे चांदीच्या वस्तू काळवंडतात? अचूक उत्तर आहे Ag2S. स्पष्टीकरण: चांदी Ag हवेतील हायड्रोजन सल्फाइड H2S वायूशी अभिक्रिया करते. या अभिक्रियेत चांदीच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाचा सिल्व्हर सल्फाइड Ag2S चा थर तयार होतो. यालाच चांदी काळवंडणे असे म्हणतात. 4Ag plus 2H2S plus O2 equal to 2Ag2S plus 2H2O. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणता पदार्थ विरल हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया करत नाही? अचूक उत्तर आहे चुना CaO. स्पष्टीकरण: आम्ल कार्बोनेट सोबत अभिक्रिया करून कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात. संगमरवर CaCO3, बेकिंग सोडा NaHCO3, चुनखडी CaCO3 हे कार्बोनेट असल्याने CO2 देतात, परंतु चुना CaO हा कॅल्शियम ऑक्साईड आहे. तो HCl शी अभिक्रिया करतो. खरा CaO plus 2HCl equal to CaCl2 plus H2O, पण CO2 वायू देत नाही. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती प्रक्रिया रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढविण्यास मदत करेल? अचूक उत्तर आहे स्थायीरूप अभिक्रियाकारकांची भुकटी वापरणे. स्पष्टीकरण: रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढविण्याच्या उपायामध्ये तापमान वाढवणे, दाब वाढवणे, उत्प्रेरक वापरणे आणि स्थायू पदार्थांचे पृष्ठभाग क्षेत्रफळ वाढवणे हे समाविष्ट आहे. स्थायूची भुकटी केल्यास त्याचे कण लहान होतात व पृष्ठभाग क्षेत्रफळ वाढते, ज्यामुळे आदळण्याची संधी वाढते आणि वेग वाढतो. प्रश्न क्रमांक 51 ते 100 लवकरच. धन्यवाद.